हेलो बच्चों, क्या हालचाल, कैसे आहात सर्वजण? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. तर मी अजित तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिजिक्स माझा. होय, फिजिक्स माझा, तुमचा माझा सर्वांचा फिजिक्स. तर या चॅनलवरती आपण MST CET चा स्टडी करणार आहोत. स्पेशली आपलं जे फिजिक्स आहे एकदम अगदी आपल्या मातृभाषेमध्ये शिकण्याचा प्रयत्न करू. असं नाही की याच्यामध्ये तुम्हाला हिंदीमध्ये शिकवलं जाईल किंवा काय महाराष्ट्राचं नाव टाकून काही अकॅडमीज आहेत, काही तुम्ही इंटरनेटवर व्हिडिओज बघत असाल, पूर्णच्या पूर्ण वेगळी लँग्वेज यूज करत आहेत. पण आपल्याला तसं करायचं नाही. आपला कंटेंट ही टॉप असणार आहे आणि लँग्वेज ही आपली स्पेशली आपली मराठी, माय मराठी असणार आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. हे जे लेक्चर आहे ते 0th लेक्चर असणार आहे. कुठलं लेक्चर असणार आहे? मी इथे लिहिलेलं आहे बघा, लेक्चर 00. 00 मीन्स व्हॉट? 0th लॉ माहित असेल तर मुलांना हिस्सा. 0th लॉ नंतर फर्स्ट लॉ नंतर सेकंड लॉ असं स्टार्ट होतं. तसं आपल्या फिजिक्सची सुरुवात आपण 0th पासून करणार आहोत. त्यामुळे या लेक्चरला मी काय म्हटलेलं आहे, लेक्चर 00. याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन असणार आहे MST CET एक्झामचं. काय असणार आहे? MST CET जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये स्पेशली आपण फिजिक्स सब्जेक्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. त्याचं इंट्रोडक्शन असणार आहे. एक्झाम काय असते, त्याचा सिलेबस काय असतो, कशा पद्धतीने आपण स्टडी करणार आहोत पूर्ण वर्षभरामध्ये, ते सगळं या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं जाईल. ओके, सो आय होप की आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर यानंतर MST CET काय असते, किती मार्क्सला MST CET ला फिजिक्स आहे आणि कशा पद्धतीने फिजिक्सचा स्टडी करायचा आहे हा डाऊट तुम्हाला राहणार नाही. जेणेकरून आपण नेक्स्ट क्लास पासून रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरला स्टार्ट करू. ओके, सो काय काय कव्हर करणार आहोत आपण आज बघा. व्हॉट वी आर गोइंग टू कव्हर टुडे. फर्स्ट थिंग इज द एक्झाम पॅटर्न. एक्झामचा पॅटर्न, एक्झाम किती मार्क्सला असते, फिजिक्स किती मार्क्सला असतो. त्यानंतर फिजिक्सचं ब्रेकडाऊन 11वी मध्ये आणि 12वी मध्ये फिजिक्सचा सिलेबस कसा डिवाइड केलेला आहे ते बघणार आहोत. त्यानंतर स्टँडर्ड 11चे जे काही टॉपिक्स आहेत तुमचे, फक्त आणि फक्त सीईटीला म्हणतोय, बोर्डसाठी नाही. स्टँडर्ड 11चा जो सीईटीचा सिलेबस आहे तो इथे डिस्कस होईल. त्यानंतर क्लास 12 साठी सगळेच्या सगळे चॅप्टर्स जे आहेत तुमचे क्लास 12चे 16 चॅप्टर्स, ते सगळे इथे कव्हर करण्याचा ट्राय करेल. कव्हर म्हणजे सिलेबस मध्ये कव्हर आणि लेक्चर सुद्धा आपण स्टार्टिंग फ्रॉम रोटेशनल डायनामिक्स कव्हर करेल आणि अप टू एंड सेमीकंडक्टर डिव्हाइस पर्यंत शिकवण्याचा ट्राय करणार आहे मी. नेक्स्ट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स. आता याच्यामध्ये आजच्याच लेक्चरमध्ये मी असे काही चॅप्टर्स काढलेले आहेत ज्याचा हाय वेटेज आहे आपल्या MST CETच्या एक्झाम मध्ये, आणि त्या चॅप्टरमध्ये हे कुठले टॉपिक्स जे आहेत ज्याच्यावरती वारंवार आपल्या परीक्षेत क्वेश्चन विचारलेला आहे ते घेणार आहे. आणि लास्ट वन, स्ट्रॅटर्जी अँड द टिप्स फॉर द एक्झाम. बघा, ट्राय तुमचा कसला पाहिजे की 50 आउट ऑफ 50 मार्क्स एक्झाम मध्ये सीईटीला पडले पाहिजे. आता हे जास्त होते बरोबर. सर म्हणतात की तुम्ही 50 आउट ऑफ 50 मारताय, एवढं इझी आहे का? जर फिजिक्स समजला तर नक्कीच इझी आहे. आउट ऑफ 50 ऍटलिस्ट आय नीड 40 प्लस. ऍटलिस्ट आय नीड 40 प्लस. आणि कसं 40 प्लस जायचं आहे ते आपण डिस्कस करू. सो लेट स्टार्ट स्टुडंट्स. तर डिस्कस करूया एक्झाम पॅटर्न बद्दल. जर एक्झाम बघितली तुमची MST CETची, तर आता आपण जो प्रिपरेशन करणार आहोत ते 2027च्या एक्झामसाठी करणार आहोत. अकॅडमिक इयर तुमचा 2026-27 असणार आहे आणि तुम्ही जी एक्झाम देणार आहे ती MST CET 2027 ची देणार आहोत. तर त्याच्यामध्ये जर फिजिक्स पाहिला तर तो 50 मार्क्सला असतो. आयदर तुमचा PCM असू शकतो किंवा PCB. पेपर सेकंड मध्ये तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्री येतो. पेपर सेकंड मध्ये काय येतं? फिजिक्स आणि केमिस्ट्री. पेपर 1 काय असणार तुमचा? जर PCM असेल तर मॅथ्स असेल आणि PCB असेल तर बायो असेल. PCB असेल तर काय असेल? बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये झुलॉजी आणि बॉटनी दोन्ही सब्जेक्ट्स येतात. आणि मॅथ्स तुमचा हा 100 मार्क्सला. हे काय असणार आहे तुमचा? 100 मार्क्सला. आणि 100 मार्क्स जो आहे तो पेपर सेकंड असणार आहे, ज्यामध्ये डिवाइड केलेला आहे फिजिक्स 50 मार्क्सला आणि केमिस्ट्री 50 मार्क्सला. म्हणजे आपण जे करणार आहोत स्टडी किंवा जे काय प्रिपरेशन चाललंय आपलं ते पेपर सेकंड मध्ये, त्यातलाही फिजिक्स. पेपर सेकंड किती मार्क्सला? 100 क्वेश्चन 100 मार्क्स. आणि काय किती मिनिट्स मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला? 90 मिनिट्स. म्हणजे इच सब्जेक्ट जर आपण मोठी बघितलं तर फिजिक्स साठी तुम्हाला किती मिनिट आहेत? 45 मिनिट्स मिळत आहेत. फिजिक्स साठी किती मिनिट आहे तुम्हाला? 45 मिनिट्स मिळत आहेत 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ओके, क्लिअर आहे? बघा, टोटल तुमचा किती मार्क्सचा पेपर असणार आहे एकदा इथे डिटेल मध्ये सांगतो तुम्हाला. टोटल तुमचा काय असणार आहे सीईटीचा पेपर? 200 मार्क्स. 200 मार्क्सचा पेपर असणार आहे. त्याच्यामधला पेपर 1 जो असेल, आयदर तुमचा मॅथ्स किंवा बायोलॉजी, तो असणार आहे 100 मार्क्सला. पेपर 1 जो असणार आहे, पेपर 1
तो असणार आहे तुमचा 100 मार्क्सचा. आणि जो पेपर सेकंड आहे, पेपर सेकंड, तो असणार आहे 100 मार्क्सला. आता याच पेपर सेकंड मध्ये आयदर तुमचा फिजिक्स 50 मार्क्सचा आणि तुमचा केमिस्ट्री 50 मार्क्सचा असणार आहे. फिजिक्स किती क्वेश्चन? 50, केमिस्ट्री 50 क्वेश्चन्स. फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स अशा पद्धतीने असणार आहे. आता आपल्याला फक्त बघायचे फिजिक्स काय असतो आणि फिजिक्सचं कसं डिवायडेशन आहे. आता या फिजिक्सला 11वी आणि 12वी काय केलेलं आहे? फिजिक्सला 11वी आणि 12वी असे दोन याच्यामध्ये डिवाइड केलेले. जर 11चा स्टडी बघितला तर तो फक्त 20% आहे. 11चा सिलेबस किती आहे? 20%. आणि क्लास 12चा किती आहे? क्लास 12चा 80% असणार आहे. क्लास 12 किती आहे? 80%. म्हणजे तुम्हाला फोकस कशावरती करायचा आहे? जास्ती क्लास 12 वरती. कशावरती फोकस करायचा आहे? क्लास 12 वरती. ओके. त्याच्यामध्येही कसं असतं बघा, 40 क्वेश्चन्स जे आहेत ते क्लास 12 वर आहेत. फिजिक्सचे क्वेश्चन कसे ब्रेकडाऊन केलेले आहे तिथे लिहिलेलं आहे मी. तर कशा पद्धतीने ब्रेकडाऊन आहे फिजिक्सचं? तर क्लास 12 जे आहे त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहे तुमचं 40 मार्क्सला. आणि इथे क्लास 11 वरती 10 क्वेश्चन्स असणार आहेत 10 मार्क्सला. ओके. सो आतापर्यंत जरी बघा असे विद्यार्थी काही असू शकतात ज्यांनी काय केलेलं आहे 11वी अशीच घालवलेली आहे. बरेच विद्यार्थी असतील आणि 12वीला आता जागे झालेले आहेत आणि त्यांना सीईटीचं प्रिपरेशन करायचं आहे. बरेच असतील ना असे, बरोबर? आय होप असतीलच. नसतील तरी काही अडचण नाही. ज्यांनी स्टडी केला वेल अँड गुड. ज्यांनी नाही केला त्यांनी घाबरायचं अजिबात कारण नाहीये. कारण आपल्या चॅनलवरती आपण काय करत आहोत, हे सगळं कव्हर करत आहोत. ज्यावेळेस तुमचा 12वीचा सिलेबस स्टार्ट होईल त्याच्यामध्ये जिथे जिथे गरज असणार आहे तुम्हाला तिथे तिथे 11वीचा कन्सेप्ट एक्सप्लेन केला जाईल त्या त्या चॅप्टरमध्ये. आता कुठे कुठे लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले चॅप्टर्स 11वीचे आहेत आणि कुठले 12वीचे. त्यावरती तुम्ही हवं तर ते नोट डाऊन करू शकता. तर बघा 40 क्वेश्चन्स फ्रॉम 12th आणि 20 क्वेश्चन्स फ्रॉम 11th. तर 11चा सिलेबस जर पाहिला तर 11 तुमचा जो झालेला आहे त्याच्यामधला वेक्टरवाला पार्ट, इररवाला पार्ट हा नवीन ऍड झालेला आहे सिलेबसमध्ये पाठीमागच्या 2 वर्षामध्ये. वेक्टर्स अँड इरर अनालिसिस, त्यानंतर मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन आणि ग्रॅव्हिटेशन. आता हे जे लागणार आहे ना तुम्हाला, हे सगळं लागणार आहे तुमचा रोटेशनल डायनामिक्स साठी. रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन, वेव्हज, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज याच्यासाठी लागणार आहे. पण ठीक आहे, ते डिस्कस करूया पुढे. 11वीचे कुठले कुठले टॉपिक्स आहेत बघा, लिहून घ्या हवं तर. 11वीला सिलेबस जो 20% सिलेबस, 20% म्हणजे 10 मार्क्स जे आहेत ते 11वीचे कुठून मिळणार आहेत तुम्हाला? तर या सिलेबस मधून. कुठला आहे? वेक्टर, इरर अनालिसिस, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, त्यानंतर ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मधला फक्त रे ऑप्टिक्स घेतोय 11वीला. 12वीला वेव्ह ऑप्टिक्स आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि सेमीकंडक्टर. आता इथे पाहिलं तुम्ही तर ऑप्टिक्स हा रिलेटेड असणार आहे आपल्या वेव्ह ऑप्टिक्सला 12वीच्या. बघा मी सांगतोय तुम्हाला 12वीला कुठला टॉपिक याच्यावरती डिपेंड असणार आहे. वेव्ह ऑप्टिक्स, ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स जो आहे त्याच्यासाठी लागणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स 12वीला. सेमीकंडक्टर हा 12वीचा सेमीकंडक्टर डिव्हाइस जो आहे, कुठला टॉपिक? सेमीकंडक्टर डिव्हाइसेस हा टॉपिक याच्यासाठी गरजेचा आहे. आणि साऊंड जो आहे तो वेव्हज मध्ये, म्हणजे त्याचं नाव आहे आपलं सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, त्याच्यासाठी. आणि थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, केटीजे अँड थर्मोडायनामिक्स. बघा मी लिहून देतोय की 11वीचे कुठले टॉपिक्स जे आहेत ते 12वीच्या कुठल्या टॉपिक्सला आपल्याला गरजेचे आहेत. प्री रिक्विजिट काही नॉलेज पाहिजे असेल तुमचं तर वेल अँड गुड, नसेल तर मी एक्सप्लेन करेलच. आणि हा जो वाला पार्ट आहे मेकॅनिक्स वाला, याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा रोटेशनल डायनामिक्स प्लस ऑसिलेशन्स याच्यासाठी हे लागणार आहे. ओके. तर हा झाला 11वीचा पार्ट, जिथे तुम्हाला स्कोर करायचा आहे 10 आउट ऑफ 10. इथेच तर खरी गेम आहे. जे विद्यार्थी 11वीला स्किप करतात आणि 12वीच्या 40% वरती ट्राय करतात, ते जे टॉपर्स जे आहेत, टॉपर्स आपण म्हणतो तिथे, आणि जे बाकीचे ऍव्हरेज स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये फरक पडण्याचं कारण हेच आहे. 11वीचा पण त्यांचा स्टडी झालेला असतो. 10 आउट ऑफ 10 घेतात, 50 आउट ऑफ 50 फिजिक्स मध्ये. इट इज व्हेरी डिफिकल्ट 50 आउट ऑफ 50 घेणं, बट मोर दॅन 45, 46, 47 इझिली तुम्ही घेऊ शकता. ओके, दिस इज क्लिअर.
आय होप इट इज क्लिअर. लेट्स मूव्ह ऑन टू द क्लास 12. तर क्लास 12 वरती बघा काय आहे. क्लास 12 फुल सिलेबस आहे. तुमचं स्टेट बोर्डचं जे बुक आहे 12वीचं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं कुठलंही बुक रेफर करायची गरज नाहीये तुम्हाला, अजिबात नाहीये. क्लास 12चा जर बुक तुम्ही कन्सेप्ट एकदम चांगल्या पद्धतीने केले आणि पीवायक्यूज एकदम व्यवस्थित केले तरी देखील तुमचा चांगला सीईटीला स्कोर येऊ शकतो. सिंपल गुरुमंत्र आहे हा, दुसरं काही वापरण्याची गरज नाही आहे. मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगतोय तुम्हाला. बघा लक्षात घ्या, मी ज्यावेळेस तुमचे क्लासेस घेईल त्यावेळेस पूर्णपणे पूर्णच्या पूर्ण जे आहे ते क्लास 12चं जे बुक आहे त्याच्यामध्ये जसा सिलेबस दिलाय त्याच सिक्वेन्स थ्रू आपण जाणार आहोत. फक्त चॅप्टरची ऑर्डर चेंज होईल. चॅप्टरची ऑर्डर कशी आहे ती मी सांगेल तुम्हाला. आधी कुठले कुठले चॅप्टर आहेत 12वीचे बघूया. रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनामिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ज्याला आपण EMI असं म्हणतो शॉर्टमध्ये, एसी सर्किट, ड्युअल नेचर, त्यानंतर आपला ॲटम्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय, आणि लास्ट वन इज सेमीकंडक्टर डिव्हाइस. आता हे सगळे चॅप्टर तुमचे पाठ पाहिजेत का बाळांनो? कारण की आपण जी एक्झाम देणार आहे त्या एक्झामचा आपल्याला सिलेबस हा तोंडपाठ हवा. बघा मी काय सांगतोय, आयदर तुम्ही MST CT ची एक्झाम द्या किंवा पुढे जाऊन MPSC UPSC कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या. फर्स्ट थिंग नेसेसरी जी आहे प्री रिक्विजिट ते म्हणजे तुमचा त्या एक्झामचा सिलेबस हा तोंडपाठ हवा आहे. काय? त्या एक्झामचा सिलेबस तोंडपाठ हवा आहे. ओके क्लिअर. 12वीचे सगळे चॅप्टर 16च्या 16 चॅप्टर्स आपल्या एक्झामला आहे. आता इथे काय आहे 80% पेपर इथे आहे. प्रत्येक चॅप्टर इथे महत्वाचा आहे. पण याच्याही पेक्षा पुढच्या स्लाइड वरती मी काय केलेलं आहे, टॉप प्रायोरिटी चॅप्टर्स जे आहेत 12वीचे, टॉप प्रायोरिटी चॅप्टर्स म्हणजे ज्याच्या वेटेज जास्त आहे आणि ज्याच्यामध्ये सीईटीचे क्वेश्चन जास्त विचारलेले आहेत ते मी लिस्ट केलेली आहे अशा पद्धतीने. बघा कुठले टॉप प्रायोरिटी चॅप्टर्स आहेत तुम्हाला दिसत असेल इथे स्लाइड वरती. कुठले कुठले चॅप्टर्स आहेत तर रोटेशनल डायनामिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. रोटेशनल डायनामिक्स याच्यामध्ये जे तुमचे आता न्यूमेरिकल हेवी म्हटलेले त्याच्यामध्ये कुठला असतं, आयदर बँकिंग ऑफ रोड किंवा कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याच्यावरती क्वेश्चन येतो. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि टॉर्क याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया अँड टॉर्क याच्यावरती फिक्स क्वेश्चन आहे. बघा लिहून घ्या, हे लिहिलं पाहिजे. आपण लेक्चर बघतोय म्हणजे एंटरटेनमेंटसाठी नाही बघत आहे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे कारण तुमचा फोकस बनून राहील क्लासमध्ये. जे मी सांगत आहे भले मी फास्ट सांगत आहे तरी देखील तुम्ही व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ बघताना पॉज करून ते लिहून काढा. जे मी सांगतोय ते खूप गरजेचं आहे. ह्या नंतरच्या क्लासेसमध्ये मी डिस्कस करेल चॅप्टर वाईज. बरं हे ओव्हरऑल 11वी आणि 12वी ह्या सगळ्या टॉपिक्स मध्ये कुठले टॉपिक्स महत्वाचे आहेत हे तुम्हाला एकदम काय म्हणतात त्याला कोर मिळतं. ह्या एक्झाम मध्ये कोर स्टडी कशाचा करायचा तुम्हाला ते इथे मिळतं. एकदम तुम्हाला क्रीम मिळते. क्रीम कोर म्हणण्यापेक्षा काय म्हणू शकतो आपण, क्रीम आहे हे, क्रीम. ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टर कुठला आहे, इथे 3 ते 4 MCQs म्हणजे 3 ते 4 क्वेश्चन जे आहेत. बघा 50 क्वेश्चन जे फिजिक्सचे असतात, लक्षात घ्या 50 MCQs असतात. बाळांनो काय असतं MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्यामध्ये एक क्वेश्चन आणि 4 ऑप्शन्स असतात. 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे. फिजिक्स मध्ये 5 ते 6 थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात आणि बाकी सगळेच्या सगळे फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल्स असतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, फिजिक्स मध्ये 5 ते 6 थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात. आयदर 5 ते 6 किंवा एखाद दुसरा पुढे मागे होऊ शकतो, पण बाकी राहिलेले सगळे क्वेश्चन जे आहेत ते सगळेच्या सगळे न्यूमेरिकल्स असतात आणि फॉर्म्युला बेस्ड सिंपल फॉर्म्युला. बघा 1 मार्कला क्वेश्चन आहे, सिंपल लॉजिक लक्षात घ्या. 1 मार्कला क्वेश्चन आहे, त्याची डिफिकल्टी लेवल किती असेल? हो आता आजकाल काय झालेलं आहे पाठीमागच्या 1-2 सेशन्स मध्ये की जेई मेन्सची डिफिकल्टी लेवल आणि MSTची सीईटीची जी डिफिकल्टी लेवल आहे मॅच होत आहे नीटची डिफिकल्टी लेवल. का? कारण की कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. तरी त्यामध्ये एखाद दुसरा क्वेश्चन असू शकतो. मी म्हणतो 5 क्वेश्चन्स असतील त्या लेवलचे, बट आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कुठला क्वेश्चन आपण घ्यायचा आहे, कुठला स्किप करायचा आहे आणि कुठे आपला टाइम द्यायचा आहे. कारण की 45 मिनिट्स आहे तुमच्याकडे हे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, 50 MCQ सॉल्व्ह करण्यासाठी किती आहे 45 मिनिट्स आहेत फक्त. 45 मिनिट्स 45 मिनिट्स मध्ये 50 क्वेश्चन म्हणजे 0.8 मिनिट मध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आपल्याला तर 1 मिनिट हा क्वेश्चन वाचायलाच जातो.
मग ते कळायला दुसरा मिनिट आणि तिसरा मिनिट आपल्याला फॉर्म्युला आठवायला जातो, कॅल्क्युलेशन तर राहूच द्या. काय सर तुम्ही चेष्टा करताय आमची. अरे हेच बरोबर आहे, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेस नक्कीच याच्यावरती तुम्ही मात कराल. रोटेशनल डायनामिक्स 3 ते 4 क्वेश्चन्स. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स खूप इम्पॉर्टंट आहे, फील्ड पोटेन्शियल अँड कॅपॅसिटर्स वरती क्वेश्चन्स येतात. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी याच्यावरही 3 ते 4 क्वेश्चन्स असतात. आता सध्या थोडंसं करंट इलेक्ट्रिसिटीचं लास्ट 1-2 सेशन मध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जात आहेत, थोडंसं कमी वेटेज आलेलं आहे. केटीजी अँड थर्मोडायनामिक्स बोथ 3 ते 4 क्वेश्चन्स. त्यानंतर सेमीकंडक्टर डिव्हाइस 2 to 3 क्वेश्चन. इझी, सगळ्यात इझी जर काय असेल तर ते सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे, एकदम इझी क्वेश्चन्स आपण घेऊयात पुढे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती 2 ते 3 क्वेश्चन्स येतात. एसी सर्किट इझी आहे हा पण, 2 ते 3 क्वेश्चन्स. वेव्ह ऑप्टिक्स मीडियम आहे, डिफिकल्टी लेवल काय आहे वेव्ह ऑप्टिक्सची, मीडियम आहे, पण मी ते इझी करून सांगेल तुम्हाला. त्याच्यावरही 2 ते 3 क्वेश्चन्स असतात. ऑसिलेशन अँड वेव्ह हे पण इझी मध्ये मोडतं, इझी मार्क्स आहे तुमचे हे ऑसिलेशन अँड वेव्हचे, इझी. त्यानंतर मॉडर्न फिजिक्स जसं की आपलं ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स जे आहे ते आणि ड्युअल नेचर याच्यावरती 3 ते 4 क्वेश्चन्स असतात. सो दिस इज ऑल अबाउट युअर क्लास 12. हे काय आहे तुमचं क्लास 12चा सिलेबस आहे. आता क्लास 12चा झाला, क्लास 11चा झालेला आहे. मी काय करणार आहे तुम्हाला आता, आपल्याला कशा पद्धतीने स्टडी करायचा आहे तेच थोडक्यात सांगणार आहे. ओके, आपल्याला कसा करायचा स्टडी, आता सगळे चॅप्टर्स जे आहेत ते तुमच्या बुकमध्ये सिरियली दिलेले आहेत, आपल्याला तसं जायचं नाही. माझी एक मेथड आहे, जे चॅप्टर रिलेटेड आहेत, इंटरकनेक्टेड आहेत ते कंबाईन मध्ये घ्यायचे, म्हणजे ग्रुपमध्ये. तर कुठले कुठले चॅप्टर आहेत, जर तुमचा पहिला चॅप्टर बघितला रोटेशनल डायनामिक्स हा आपला पहिला चॅप्टर असणार आहे आपल्या सिलेबसमध्ये. लक्षात घ्या, मी इथे तुम्हाला टेंटेटिव्ह तुम्हाला काय सांगेल की कधी आपला तो सिलेबस कव्हर होऊ शकतो, किती वेळामध्ये हे. त्याचबरोबर मी तुम्हाला असं म्हणणार नाही की आज आपण हा टॉपिक घेणार, उद्या आपण हा प्लॅनर तो प्लॅनर. एवढा इझी परफेक्ट प्लॅनर कधीच प्लॅन होत नाही. आपण मोठी काय करणार आहोत तर 1 वीक मध्ये, 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये आपण कुठले कुठले टॉपिक कव्हर करू हे तुम्हाला इथे सांगणार आहे. तर पहिला टॉपिक आपला कुठला आहे, रोटेशनल डायनामिक्स. कुठला टॉपिक आहे, रोटेशनल डायनामिक्स. आता रोटेशनल डायनामिक्स जर आपण घेतलं म्हणजेच आपण काय करतोय, मेकॅनिक्सचा स्टडी करतोय ना रोटेशनल मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन, सॉरी. तर त्याच्याबरोबर आपल्याला मेकॅनिक्स वालाच पार्ट घ्यायचा आहे दुसरा, तो आहे आपला ऑसिलेशन. लगेच आपल्याला थर्मल प्रॉपर्टीज किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड हे घ्यायचं नाहीये. काय म्हणतोय तुम्हाला मी, जर आपण रोटेशनल डायनामिक्स घेतला, तर दुसरा चॅप्टर आपला असणार आहे ऑसिलेशन. काय असणार आहे दुसरा चॅप्टर, ऑसिलेशन्स. आणि त्यानंतर तिसरा चॅप्टर रिलेटेड टू दिस, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. ऑसिलेशन वरतीच डिपेंड आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, कारण ऑसिलेशन मध्येच आपण वेव्ह शिकणार आहोत. त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आणि याच बंचमध्ये म्हणजे याच ग्रुपमध्ये आपण वेव्ह ऑप्टिक्सलाही टाकत आहोत, वेव्ह ऑप्टिक्स. कारण वेव्हचा स्टडी सुपरपोजिशन मध्ये होईल आणि तो स्टडी पुढे ऑप्टिक्सच्या संदर्भात करायचा आहे. म्हणून हे 4 टॉपिक्स आपल्या आधी होतील. काय होईल, हे 4 टॉपिक्स जे आहेत ते ग्रुप 1 म्हणतो मी याला. काय म्हणतो, ग्रुप 1. काय म्हटलंय मी याला, ग्रुप 1 म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, ह्या 4 टॉपिकचं वेटेज खूप जास्त आहे MST CETच्या एक्झाम मध्ये. हे 4 टॉपिक खूप महत्वाचे आहेत, ठीक आहे. आणि ग्रुप 1 आपला कधी कव्हर होईल, जून पासून तुमचे रेग्युलर क्लासेस स्टार्ट होतील. एका वीक मध्ये मिनिमम तुमचे 3 क्लास मी स्टार्टिंगला घ्यायचा ट्राय करेल. काय करेल, वीकली 3 लेक्चर्स. वीकली किती लेक्चर्स होतील आपले, 3 लेक्चर्स. सगळे लेक्चर्स तुम्हाला युट्यूब वरती अवेलेबल असतील बाळांनो. अगदी इझी मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला मिळणार आहे सगळा कंटेंट, टॉप मोस्ट कंटेंट मिळणार आहे. त्याच लेक्चरचे PDFs, क्वेश्चन बँक, प्रॅक्टिस शीट आणि नोट्स सगळं काही टेलिग्रामला त्याच दिवशी तुम्हाला मिळणार आहे. ज्या दिवशी मी लेक्चर अपलोड करेल त्याच दिवशी हे सगळं टेलिग्रामला मिळणार आहे. त्यामुळे जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्या खाली जी लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
ओके. सो वीकली 3 लेक्चर्स. आता रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि वेव्ह ऑप्टिक्स हे 2, 3, 4 टॉपिक्स. किती टॉपिक्स आहेत आपले? ग्रुप 1 ज्याला म्हटलेला आहे मी, ग्रुप फर्स्ट, म्हणजे या ग्रुप मध्ये आपण स्टडी करतोय, रिवाइड करतोय सिलेबसला 1, 2, 3, 4 ग्रुप्स मध्ये. ग्रुप 1 जो आहे तो आपला जून अँड मिड जुलै. मिड जुलै म्हणजे बिफोर 10 जुलै, जून टू 10 जुलै यामध्ये मी संपवण्याचा ट्राय करणार आहे फिक्स मध्ये. तिथे जे कमिटमेंट देतोय डेफिनेटली हे कव्हर केलं जाईल, नो वरीज, काहीच याच्यामध्ये शंका नाहीये. 10 जुलै पर्यंत आपला हा सिलेबस कव्हर झाला पाहिजे, हे 4 टॉपिक्स कव्हर झाले पाहिजे. ओके. त्यानंतर आपण कुठल्या टॉपिकला स्टार्ट करणार आहोत? पहिला ग्रुप झाला. सेकंड ग्रुप जर पाहिलं तर त्यामध्ये तुमचा टॉपिक असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. कुठला? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. दुसरा त्यानंतर असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स घेतला की करंट इलेक्ट्रिसिटी. बघा सगळे चॅप्टर पार्ट पाहिजेत आपले. नंबर ऑफ टाइम्स ज्यावेळेस तुम्ही रीड कराल, रिव्हिजन कराल, त्यावेळेसच तुम्हाला हे गरजेचं आहे. करंट इलेक्ट्रिसिटी. तिसरा टॉपिक तुमचा असणार आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. चौथा टॉपिक याच्यामधला आहे मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल. पाचवा टॉपिक याच्यातला आहे ईएमआय म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय आहे? ईएमआय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि सहावा टॉपिक या ग्रुप मधला आहे एसी सर्किट्स. एसी सर्किट्स हे सगळं तुमचं करंट आणि मॅग्नेटिझम याच्याशी रिलेटेड आहे, म्हणून याचा एक ग्रुप केलेला आहे. हे सगळे टॉपिक्स काय आहेत? तुमचे करंट आणि मॅग्नेटिझम याच्याशी रिलेटेड आहे, म्हणून याचा एक ग्रुप केलेला आहे. याला आपण म्हणूया ग्रुप सेकंड. काय म्हणूया? ग्रुप सेकंड टॉपिक्स. टोटल टॉपिक्स किती कव्हर झाले? हे 4 आणि हे 6 म्हणजे 10 टॉपिक आपले कव्हर होतील. जुलै 10 पर्यंत पहिला ग्रुप क्लिअर होईल. जुलै 10 पर्यंत पहिला ग्रुप क्लिअर होणार आहे. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये, सीईटी ओरिएंटेड आणि बोर्डचे जे पीवायक्यूज आहेत त्याच्यामध्येच कव्हर करून घेईल मी. बोर्डचाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. डिसेंबरच्या आधी तुमचा सगळा सिलेबस कव्हर होईल. 15 डिसेंबरच्या आधीच. जर तुमची एक्झाम सीईटीची जर जानेवारीमध्ये असेल तर नोव्हेंबर एंडिंगलाच कव्हर करण्याचा ट्राय करेल मी. नोव्हेंबर एंडिंगच्या आधीच आपला सिलेबस कव्हर होईल. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे तुमचा सप्टेंबर पर्यंत हा सिलेबस कव्हर झाला पाहिजे. सप्टेंबर पर्यंत काय झालं पाहिजे? हा वाला सिलेबस कव्हर झाला पाहिजे. कुठला? इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल, ईएमआय आणि एसी सर्किट. ईएमआय आणि एसी सर्किट हा झाला आपला ग्रुप सेकंड. त्यानंतर आपण घेणार आहोत ग्रुप थर्ड. ग्रुप थर्ड मध्ये काय होणार आहे? तुमचा पहिला टॉपिक असणार आहे ड्युअल नेचर. ड्युअल नेचर ऑफ मॅटर, ड्युअल नेचर ऑफ लाइट अँड रेडिएशन, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, सॉरी, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो आहे ह्या टॉपिक मधला ड्युअल नेचर नंतर असणार आहे आपला स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय. आणि थर्ड ह्या ग्रुप मधला जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे आपला सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. काय असणार आहे? सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. सेमी कंडक्टर डिव्हाइसेस हा कुठला आहे? आपला ग्रुप थर्ड. हा काय आहे? आपला ग्रुप 3. ग्रुप 3 तुमचा बिफोर ऑक्टोबर एंड. दिस विल बी क्लिअर. एवढा पण लागणार नाही. 15 ऑक्टोबर म्हणूया इथे. 15 ऑक्टोबर. सप्टेंबरला जर आपला हा झाला, ठीक आहे, 15 ऑक्टोबर पण लागणार नाही आपल्याला इथे. 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबर. ओके. 20 सप्टेंबरला हा सिलेबस
की कव्हर होईल, कुठले हे 3 टॉपिक. आणि लास्ट जो तुमचा ग्रुप 4 जो आहे, ग्रुप 4 मध्ये काय येणार आहे तुमचा पहिला टॉपिक जो असणार आहे राहिलेला कुठला आहे आपला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज शॉर्ट मध्ये लिहितो मी. हॅलो हॅलो. हा मोबाईल वर नाही का तो? हा वर रेकॉर्डिंग करतोय मी. बरं. हा सॉरी गाईज, फोन आला होता. ओके, सो मेकॅनिकल प्रॉपर्टीज हा पहिला टॉपिक असणार, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. दुसरा टॉपिक त्या ग्रुप मधला असणार आहे आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आणि तिसरा टॉपिक जो असणार आहे तो आपला असणार आहे थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स. हा असणार आहे आपला ग्रुप 4. काय असणार आहे आपला ग्रुप 4 हा टॉपिक कुठला, हा कुठला असणार आहे ग्रुप 4. आणि ग्रुप 4 तुमचा कधी होईल क्लिअर, ऑक्टोबर 20 ऑक्टोबर पर्यंत हा क्लिअर होणार आहे. म्हणजे तुमचा पूर्णच्या पूर्ण 12वीचा सिलेबस जो आहे तो 20 ऑक्टोबर 2026च्या आधी सिलेबस कव्हर करण्याचा ट्राय करेल. तरीही इथून पुढे स्पेअर म्हणून मी पुढचे 10 ते 15 दिवस धरतो. पुढे मागे लेक्चर्स होऊ शकतात, तर त्याच्यामध्ये 10 ते 15 दिवस धरले तरी नोव्हेंबर बिफोर नोव्हेंबर 2026 12th फिनिश होईल तुमचं. 12th का होईल, फिनिश होईल. म्हणजे 80% जो सिलेबस आहे तो बिफोर नोव्हेंबर कव्हर होईल. राहिलेले 10-12 दिवस असतील, त्याच्यामध्ये 11 चे रिव्हिजन आणि न्यूमेरिकल प्रॅक्टिस, फुल न्यूमेरिकल प्रॅक्टिस, फुल. तिथून पुढे फक्त आणि फक्त न्यूमेरिकल प्रॅक्टिस घेतली जाईल इच अँड एव्हरी टॉपिक वरती. असंही प्रत्येक क्लास घेताना न्यूमेरिकल्स तर घेणारच आहे, तरी एक्स्ट्रा प्रॅक्टिस जी लागणार आहे तुमच्या एक्झामला ती इथून पुढे घेतली जाईल. त्याचबरोबर जर एखाद्या विद्यार्थ्याला 11वीचा स्टडी करायचा असेल तर जून पासून आपले 11वीचे क्लासेस सुद्धा स्टार्ट होत आहेत. 11वीची बॅच म्हणजे 11वीचे जे चॅप्टर्स आहेत सीईटीचे ते जून महिन्यापासून स्टार्ट होत आहे. तर त्यामध्ये तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. ग्रुपवरती, तुमच्या टेलिग्राम ग्रुपवरती लिंक पडेल चॅनल म्हणजे आपल्या टॉपिकची, तिथे जाऊन तुम्ही ते कव्हर करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट द सिलेबस. फोकस कुठे करायचा तुम्हाला, 11वीचा आहे. 11वीची काय गरज नाही डिस्कस करायची. स्ट्रॅटर्जी काय राहिली पाहिजे तुमची 50 आउट ऑफ 50 ला. सगळ्यांना गरज, सर स्ट्रॅटर्जी सांगा आम्हाला, कसं करायचं स्टडी, कसा. असं मुलं असं म्हणतात की जणू काय उद्याच त्यांना 50 पैकी 50 मार्क मिळणार. बरेच युट्यूब चॅनल्स मी बघतो, बरेच लेक्चर्स बघतो, 10 दिन में सीईटी खत्म, 15 दिन में सीईटी खत्म, 1 शॉट सीईटी. अरे काय एवढं इझी आहे का ते? नाहीये. तुम्हाला रिव्हिजन करावं लागणार आहे, डेली प्रॅक्टिस करावं लागणार आहे. एक लॉंग टर्म आहे हे, लगेच काहीच होणार नाही. एक लॉंग टर्म तुम्हाला गोल लक्षात ठेवायचा. तुम्हाला जर न्यूमेरिकल फिजिक्सचे येत नसतील, बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डिफिकल्ट असतो की फिजिक्सचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होत नाही. का होत नाही? कारण आपण कधी पाहिलेच नाही ना बाळांनो, आपण कधी ते न्यूमेरिकल्स पाहिलेच नाहीत. पहिल्याच टाइम मध्ये, पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला कसे न्यूमेरिकल सॉल्व्ह होतील? आधी कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर एक फॉर्म्युला शीट बनवा, तुमच्या टेबलला ठेवा ते रोज स्टडी करताना त्या चॅप्टरचा. फॉर्म्युला शीट मधून तुम्ही सॉल्व्ह केलेले न्यूमेरिकल बघा, शिक्षक कसा सॉल्व्ह करतोय, मी इथे कसा सॉल्व्ह करतोय, तेच त्या टाईपचे न्यूमेरिकल एक 10-15 सॉल्व्ह करा. तुमच्याकडे एखादं बुक असेल त्याच्यामधलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. एवढे न्यूमेरिकल प्रॅक्टिस तुमची 10, 15, 20, 30 दिवस किंवा 1 महिना जर झाली तर त्यानंतर घ्या ना तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला. मग कसे सॉल्व्ह होणार नाहीत न्यूमेरिकल? एक प्रोसेस असते बाळांनो. प्रोसेस जर नाही फॉलो केली तर इट इज नॉट पॉसिबल टू क्वालिफाय एनी एक्झाम. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द MST CT, बट ऑल ओव्हर एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू क्वालिफाय दॅट. काय स्ट्रॅटर्जी? पहिली स्ट्रॅटर्जी म्हणजे स्टेट बोर्ड फर्स्ट. फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड, काहीच दुसरं बघायची गरज नाही. कन्सेप्टसाठी म्हणतोय मी, क्वेश्चनसाठी मी इथे तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल देईल, प्रोव्हाइड करेल. तो स्टेट बोर्ड हा जो आहे स्टेट बोर्ड सिलेबसवर आधारित MST CT आहे. त्यामुळे सुरुवातीला टेक्स्ट बुक जे आहे ते पूर्ण कव्हर करायचंय. कुठलं दुसरं रेफरन्स बुक बघण्याची गरज नाहीये. NCERT वगैरे अजिबात नाही. नो नीड. फक्त आणि फक्त स्टेट बोर्डवर फोकस करा.
तो सिलेबस आधी कव्हर करा, नंतर कुठलं रेफरन्स बुक घ्यायचं असेल, वेळ राहिला तर घ्या. सेकंड काय, प्रत्येक चॅप्टरची फॉर्म्युला शीट फॉर्म्युला शीट बनवायला लागणार आहे तुम्हाला. मी देखील देईल तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती, पण चॅप्टर झाल्यानंतर देईल. जर तुम्हाला आधी करायची, म्हणजे तुम्हाला जर थोडंसं ऍडव्हान्स राहायचं असेल, नक्कीच तुम्ही चॅप्टर स्टार्टिंगला फॉर्म्युला लिहायला सुरुवात कराल. प्रत्येक एक पेज बनवा, प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यातला फॉर्म्युला तिथे टाका आणि ते तुमच्या टेस्टवरती, टेबलवरती स्टडी जिथे करता तिथे ठेवा. तिसरं म्हणजे पीवायक्यूज आर गोल्ड. गेल्या 10 वर्षाचे MSTCT जे पेपर्स आहेत ते सॉल्व्ह करा. मी देखील इथे मदत करेल तुम्हाला, पण मी जे तुम्हाला होमवर्कला देईल पीवायक्यूज किंवा तुमचे प्रॅक्टिस शीटचे क्वेश्चन्स ते सगळे झाले पाहिजे सॉल्व्ह इथे. फोर्थ इज ऍप्लिकेशन बेस्ड प्रॅक्टिस आहे. डिफिकल्टी काय लिहिलंय इथे, GE मीन्स सारखीच आहे बाळांनो. लास्ट काही म्हणजे आता जर रिसेंट शिफ्ट बघितल्या तर 1-2 क्वेश्चन JEE चे आहे असे पीवायक्यूज उचलून टाकले होते CETच्या एक्झाम मध्ये. बट ठीक आहे, नो वरीज, वी विल कव्हर एव्हरीथिंग. त्यानंतर मॉक टेस्ट एव्हरी 15 डेज. मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला कळायला पाहिजे की आपण किती पाण्यात आहोत, आपल्याला किती सॉल्व्ह करता येते ते आपल्याला कशावरून कळणार आहे, मॉक टेस्ट वरून करणार आहात. 15 दिवसातून एक मॉक टेस्ट जर तुम्ही दिली तर डेफिनेटली थोडंसं इझी जाईल तुम्हाला. आणि लास्ट स्ट्रॅटर्जी, सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटर्जी CETला स्कोर करायची, अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. का? कारण निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे CETला निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. आता सध्या तर नाहीये, पुढचं काही सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी बेटर आहे की तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेवढा तुमचा स्कोर जास्त येऊ शकतो. ओके, आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये 11वीचा 12वीचा सिलेबस कळाला असावा. कुठले टॉपिक्स आहे ज्याच्यावरती भर द्यायचा आहे, 11वीचे टॉपिक आपले डिस्कस करायचे राहिले ती कशावरती भर द्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगेलच पुढे येणाऱ्या लेक्चर्समध्ये. आय होप डिअर स्टुडंट्स, जे काय मी स्ट्रॅटर्जी तुम्हाला एक्झाम बद्दल, पॅटर्न, एक्झामचा पॅटर्न, त्यानंतर सिलेबस, जे टॉपिक सांगितलेले आहेत 11वीचे आणि 12वीचे, ते सगळं काही कळालं असावं. 11वी मधले सब टॉपिक डिस्कस करायचे राहिले की कुठल्या टॉपिकवरती कुठला क्वेश्चन येऊ शकतो ते आपण येणाऱ्या क्लासेसमध्ये डिस्कस करूयात. तर आपले हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, क्रॅक MSTCT विथ फिजिक्स माझा, नक्कीच क्रॅक कराल तुम्ही. तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, इन्स्टाचं पेज आहे तिथे फॉलो करा, तिथे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील, पुढे काय येणार आहे त्याच्याबद्दल अपडेट्स मिळतील. टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या PDFs अवेलेबल असतील, क्वेश्चन पेपर्स, क्वेश्चन प्रॅक्टिस शीट्स, DPPs, नोट्स, सगळं काही तिथे मिळणार आहे. आपली वेबसाईट ही लवकरच लॉन्च होईल. येणाऱ्या काही दिवसातच आपली ही physicsmaza.in ही जी वेबसाईट आहे ती लॉन्च होणार आहे आणि आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा.